नमस्कार, मी शिर्डीतून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे. टक्के टोनपेमध्ये आपलं स्वागत आहे. कोणी एकेकाळी गुळाची एक प्रमुख बाजारपेठ असा राज्यभर लौकिक असलेल्या कोपरगाव शहरामध्ये तिथले विद्यमान आमदार आशुतोष दादा काळे हे बुलेटवर आले. पाठीमागे त्यांच्या पत्नी चैतालीताई बसल्या होत्या. त्यांनी बुलेटवर स्वार होऊन संपूर्ण बाजारपेठेचा फेरफटका मारला. नुसता फेरफटका मारला नाही, ते कापड दुकानात गेले. त्यांनी स्वतःला त्यांचा कमीज म्हणजे कुर्ता आणि पायजम्यासाठी कापड खरेदी केलं. चैतालीताईंनी त्यांच्यासाठी साडी खरेदी केली. बांगड्यांच्या बाजारात जाऊन बांगड्या भरल्या, उदबत्तीचे पुडे खरेदी केले, छोटी मोठी खरेदी केली, ड्रायफ्रूट खरेदी केले. आणि फोटोमध्ये दिसते त्याप्रमाणे घडलं असेल तर एका पाववड्याच्या गाडीवर जाऊन कच्ची दाबेलीचा सुद्धा आस्वाद घेतला. हे त्यांच्याकडे वेळ होता, त्यांना शॉपिंग करायचं होतं, म्हणून त्यांनी हे केलं नाही. त्यांची ही कृती करण्यामागे, हे शॉपिंग करण्यामागे, हे बुलेट सवारी करण्यामागे एकच हेतू होता की कोपरगावच्या बाजारपेठेला चालना मिळाली पाहिजे. त्यासाठी लोकांनी म्हणजे तिथल्या जनतेने स्थानिक बाजारपेठेत खरेदी केली पाहिजे. लोक राजकीय नेत्यांना फॉलो करतात. जसे राजकीय नेते वागतात तसे त्यांचे फॉलोअर वागतात. मग राजकीय नेत्यांनी जर स्थानिक बाजारपेठेत खरेदी केली, त्यात ते स्वतः जाऊन केली, तर त्यांचे फॉलोअर्स आणि सामान्य जनतासुद्धा स्थानिक बाजारपेठेत खरेदी करेल. हा भाव, ही भावना, हा हेतू त्यामागे होता. अशीच एक चळवळ म्हणा, एक जनजागृती म्हणा, पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष किंवा तिथल्या व्यापारी महासंघाचे कोपरगाव तालुक्याचे अध्यक्ष काका कोयटे आणि या व्यापारी महासंघाचे सचिव सुधीरजी डागा यांनी सुद्धा हे सुद्धा बऱ्याच दिवसापासून चालवत आहेत आणि सांगतायत लोकांना की तुम्ही स्थानिक बाजारपेठेत खरेदी करा. दुसऱ्या बाजूला, एका बाजूला जरी लोक नेत्यांना फॉलो करतात, नेत्यांचा, सेलिब्रिटींचा ग्राहकांवर, त्यांच्या फॉलोअर्सवर प्रभाव पडतो, दुसरीकडे स्थानिक बाजारपेठेमध्ये खरेदी करावी यासाठी म्हणजे काका कोयटेंसारखे, सुधीर डागांसारखी मंडळी प्रयत्नशील असली, त्यासाठी काही मोहिमा आखत असली, त्यामागे सर्वांची सद्भावना असली, तरी आज या बाजारपेठेपुढे, स्थानिक बाजारपेठांपुढे ऑनलाईन खरेदी आणि मॉल या दोन्हींचा मोठं आव्हान उभं राहिलं आहे. म्हणजे तुम्ही साधा कंगवा जरी घेतला तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने खरेदी करू शकता. 8 दिवस वापरून तो परत करू शकतात. माझ्या एका मित्राच्या मुलाने लग्न सराईच्या मुहूर्तावर ऑनलाईन एक कोट मागवला. तो एका लग्नात झकासपैकी वापरला, फोटो सेशन केलं, 15 दिवसांनी तो परत केला, पैसे मागे घेतले. इतकं हे मार्केट फ्लेक्झिबल आहे. हे रास्त भावाचं आव्हान ह्या मार्केटमुळे म्हणजे ऑनलाईन मार्केट, मॉल संस्कृती यांनी रास्त भावाचं आव्हान स्थानिक बाजारपेठांपुढे उभं केले आहे. खरं म्हणजे एका बाजूला रास्त भाव, दुसऱ्या बाजूला रस्ते. केवळ चांगले रस्ते आहेत, त्यामुळे कोपरगावच्या अगदी शेजारी जे येवला मार्केट आहे, तिथे कोपरगावमध्ये तरी 2 सक्षम सहकारी साखर कारखाने आहेत. येवल्यामध्ये मात्र केवळ कांदा सोडून दुसरं पीक होत नाही, बारमाही शेती नाही, कुठले साखर कारखाने नाहीत, फार मोठ्या शैक्षणिक संस्था नाहीत, तरी तेथील बाजारपेठ काही वर्षापासून समृद्ध झाली आहे. समृद्धीचे वारे वाहत आहेत. तेथे पैठणीचं क्लस्टर कमालीचं यशस्वी झालं आहे. येवल्यापासून ते शिर्डीपर्यंत आणि येवल्यापासून ते नाशिकपर्यंत पैठणींच्या दुकानांच्या रांगा लागल्या आहेत. शिर्डीला आलेले साई भक्त मोठ्या संख्येने येवल्याकडे जात आहेत. नाशिकचे आणि मुंबईचे ग्राहक येवल्यात पैठणी खरेदीसाठी येत आहेत. यामागे जसं तिथलं पैठणीचं क्लस्टर, पैठणीची परंपरा हे कारणीभूत आहे, तसे उत्तम रस्ते. म्हणजेच बाजारपेठांपुढे आज रास्त भाव आणि रस्ते, जितका रास्त भाव महत्त्वाचा तितकेच रस्तेही महत्त्वाचे, तितकंच क्लस्टरही महत्त्वाचं. याचं एक मॉडेल म्हणून शेजारी येवल्याची बाजारपेठ आपल्याला पाहायला मिळते. या उलट आज कोपरगाव असेल, राहता असेल, ह्या दोन्ही बाजारपेठा तालुक्याच्या गावाच्या, त्यातली मोठी गावं, इथल्या बाजारपेठातले ग्राहक आज चांगला रस्ता असल्यामुळे नाशिकशी कनेक्ट झाले, चांगला रस्ता आणि रास्त भाव असल्यामुळे संगमनेर आणि पुण्याशी कनेक्ट झाले. म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो, आज आशुतोष दादांनी सुद्धा व्यापाऱ्यांशी बोलताना हाच मुद्दा सांगितला की रास्त भाव हा मुद्दा
व्यापाऱ्यांनी सुद्धा लक्षात घ्यावा, असं ते व्यापाऱ्यांशी बोलताना म्हणाले. म्हणून मी आजच्या भागाची जी मांडणी केली ती रास्त भाव आणि रस्ते ह्या दोन गोष्टींवर सध्याचं मार्केट अवलंबून आहे. शिर्डीसारखं एक आंतरराष्ट्रीय ठिकाण आपल्या उत्तरनगर जिल्ह्याचं बाजारपेठेचं एक मोठं आर्थिक उलाढालीचं केंद्र होत आहे. याचं कारण असं आहे की मॅकडोनाल्ड असेल किंवा आता डीमार्ट सारखी फार मोठी जी साखळी आहे, त्या डीमार्टचं मोठं शॉप तिथे होत आहे, डीमार्ट तिथे येत आहे, याचा अर्थ तिथे पोटेन्शियल आहे. पोटेन्शियलला रस्त्याची जोड हवी आहे. आता ज्यावेळेस तिथं डीमार्ट, मॅकडोनाल्ड यासारखी मोठी बड्या कंपन्यांची दुकानं तिथं येत आहेत, त्या अर्थी रास्त भाव आणि मार्केट पोटेन्शियल हे दोन्ही तिथे आहे. त्याला जर रस्त्याची जोड मिळाली तर येवल्याच्या धर्तीवर शिर्डीचा, येवल्याच्या धर्तीवर कोपरगावचा विकास फार काळ म्हणजे फार लांब नाही, फार वेगाने ह्या दोन्ही पेठा विस्तारित होऊ शकतात. असंच एक अनोखं उदाहरण शिर्डीमध्ये घडतं आहे. रिलायन्सचा मोठा मॉल तिथे झाला. जो मॉल आणि ऑनलाईन त्याला आपण म्हणतो ऑनलाईन खरेदी याचं आव्हान स्थानिक बाजारपेठेसमोर आहे. शिर्डीमध्ये रिलायन्सचा मॉल झाला. त्या मॉलच्या समोर लोढा परिवाराचा देखील छोटासा मॉल आहे. रिलायन्स सारखी बडी शक्ती समोर असताना गेल्या काही वर्षापासून हा मॉल उत्तम चालतो आहे. याला कारण रास्त भाव हे त्यांचं जसं रिलायन्सचं बलस्थान आहे तसं तेच बलस्थान त्यांच्याकडे सुद्धा आहे. म्हणजे रास्त भावाचं आसरं जर आपल्याकडे असेल तर कोपरगाव असो, राहता असो, शिर्डी असो, आपण कितीही मोठ्या कंपन्या आल्या तरी फाईट करू शकतो. म्हणून आजच्या भागामध्ये आपण आमदार आशुतोष दादांची बुलेट सवारी, स्थानिक खरेदी याला रास्त भाव आणि रस्त्याची जोड दिली. माझं हे रास्त भाव आणि रस्ता आणि त्याचबरोबर मोठ्या कंपन्यांच्या मॉलसोबत डटके खडा रहने का म्हणजे मजबूतीने उभे राहिलेला लोढा परिवार हे एक मॉडेल, अशा 3 मुद्द्यांची मी जी चर्चा केली ती आपणास आवडली असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.